नमस्कार. GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत की एस-टी-पी काय आहे? एस-टी-पी कशासाठी वापरलं जातं आणि त्याचं मेन फंक्शन काय आहे? हे आपण आपल्याच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओ विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत पहा. म्हणजे तुम्हाला एस-टी-पी काय आहे आणि त्याचा वापर कशा पद्धतीने केला जातो हे तुम्हाला इथं लक्षात येणार आहे. तर मित्रांनो, अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला येतील. तर चला तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला. एस-टी-पी काय आहे? त्याच्या अगोदर आपण प्रोटोकॉल काय असतं हे समजून घेऊया. प्रोटोकॉल काय आहे हे समजलं तर तुम्हाला एस-टी-पी काय आहे हे समजणार आहे. ज्यांना प्रोटोकॉल काय माहीत आहे त्यांच्यासाठी अतिशय चांगलं आहे. परंतु ज्यांना प्रोटोकॉलच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण पहिल्यांदा प्रोटोकॉल काय असतो हे लक्षात घेऊया इथं किंवा प्रोटोकॉल समजून घेऊया. बघा प्रोटोकॉल काय असतो, की हा एक लोकांचा समूह आहे. हा लोकांचा समूह आहे. या समूहामध्ये एखादी गोष्ट क्रिएट करण्यासाठी काहीतरी डिसिजन ठरवलं जातं किंवा फ्लो ठरवला जातो. त्याला काय म्हटलं जातं? प्रोटोकॉल असं म्हटलं जातं. आलं का लक्षात इथं प्रोटोकॉल कशाला म्हणायचं? की हा लोकांचा जो समूह आहे, या समूहानं एखादी गोष्ट तयार करण्यासाठी किंवा एखादी गोष्ट क्रिएट करण्यासाठी काहीतरी चार्ट ठरवला जातो किंवा फ्लो ठरवला जातो. त्याला काय म्हटलं जातं? प्रोटोकॉल असं म्हटलं जातं. मग आपण ज्यावेळेला इंटरनेटवरून काही मेसेजची देवाण-घेवाण करत असतो, त्यावेळेला हा प्रोटोकॉल अतिशय महत्त्वाचा असतो. त्याच्यासाठी हा एस-टी-पी प्रोटोकॉल वापरला जातो. मित्रांनो, साधारणतः आपण कम्युनिकेशनसाठी टी-सी-पी हा प्रोटोकॉल वापरला जातो. त्याच्यामध्ये बघा इथं तुम्हाला एस-टी-पीची डेफिनेशन मी दिलेली आहे. एस-टी-पी काय आहे आणि टी-सी-पी काय आहे? साधारणतः आपण टी-सी-पी कशासाठी वापरला जातो? ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल करण्यासाठी टी-सी-पीचा वापर केला जातो. आता एस-टी-पीचा वापर कशासाठी केला जातो बघा? स्ट्रीम कंट्रोल ट्रान्समिशन प्रोटोकॉल. स्ट्रीम कंट्रोल ट्रान्समिशन प्रोटोकॉल म्हणजे काय? की ही जो काही प्रोटोकॉल आहे, तो प्रोटोकॉल कोणत्या लेयरला वापरला जातो? तर ट्रान्सपोर्ट जो लेयर आहे नेटवर्किंग मधला, त्याच्यासाठी हा प्रोटोकॉल वापरला जातो. हा प्रोटोकॉल टी-सी-पी/आय-पी आणि यू-डी-पीला काय करतो? रिप्लेस करतो. ह्या दोन्हीचे जे फीचर्स आहेत, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉलचे आणि युजर डेटाग्राम प्रोटोकॉलचे जे फीचर्स आहेत, हे तुम्हाला एस-टी-पी हा जो आपला एस-सी-टी-पी हा जो आपला प्रोटोकॉल आहे, या एस-सी-टी-पी प्रोटोकॉलमध्ये काय केलेले आहेत, त्याच्यामध्ये दोन्हीही फीचर्स ॲडिशनल करण्यात आलेले आहे आणि त्याच्यापेक्षाही अतिशय उत्कृष्टपणे हा एस-सी-टी-पी प्रोटोकॉल वापरला जातो आपल्या नेटवर्क लेयरमध्ये. ज्यावेळेला तुम्हाला काही कॉन्फिडेन्शियल किंवा रिलायबल कम्युनिकेशन करायचं असतं, त्यावेळेला हा एस-सी-टी-पी प्रोटोकॉल वापरला जातो, की आपल्याला ज्यावेळेला रिलायबल कम्युनिकेशन करायचं असतं किंवा मेसेज ओरिएंटेड कम्युनिकेशन करण्यासाठी काय केला जातो? हा एस-सी-टी-पी प्रोटोकॉल वापरला जातो. त्याच्यानंतर आपण ज्यावेळेला टेलिकम्युनिकेशनमध्ये काम करत असेल, रिलायबल डेटा तुम्हाला कम्युनिकेट करायचा असेल, त्यावेळेला देखील काय केला जातो? एस-सी-टी-पी हा जो प्रोटोकॉल आहे, तो वापरला जातो. व्ही-ओ-आय-पी मध्ये सुद्धा काय केला जातो? एस-सी-टी-पी प्रोटोकॉल वापरला जातो. आपण ज्यावेळेला व्हॉइस ओव्हर द इंटरनेट प्रोटोकॉल, इंटरनेटवरून व्हॉइस कॉलिंग करत असतो, त्यावेळेला हा प्रोटोकॉल वापरला जातो मित्रांनो. आता हा जो प्रोटोकॉल आहे, तो खूप मोठ्या प्रमाणावर जरी वापरला जात नसला, तरी ज्या ठिकाणी तुम्हाला अतिशय कॉन्फिडेन्शियल किंवा रिअल टाईम कम्युनिकेशन करायचं असतं, अशा ठिकाणी काय केला जातो? हा एस-सी-टी-पी प्रोटोकॉल वापरला जातो. कारण हा प्रोटोकॉल आहे, तो अतिशय रिलायबल आणि मेसेज ओरिएंटेड प्रोटोकॉल आहे. आलं का लक्षात इथं? की एस-सी-टी-पी प्रोटोकॉल कशासाठी वापरला जातो? की एस-सी-टी-पी हा प्रोटोकॉल आपल्याला व्हॉइस ओव्हर इंटरनेट असेल किंवा टेलिकम्युनिकेशन असेल, या ठिकाणी हा एस-सी-टी-पी प्रोटोकॉल वापरला जातो. आता ह्याचे फीचर्स काय आहेत आपल्याला पाहायचं आहे इथं मित्रांनो. याचे की फीचर्स काय आहेत? रिलायबल कम्युनिकेशन. कम्युनिकेशन कसं होतं याच्यामध्ये? रिलायबल कम्युनिकेशन ज्या ठिकाणी तुम्हाला करायचं असतं, त्या ठिकाणी हा एस-सी-टी-पी प्रोटोकॉल वापरला जातो. याच्यामध्ये जो मेसेज आहे, तो तुम्हाला 100% मेसेज डिलिव्हर्ड होतो. त्याशिवाय डुप्लिकेशन जे आहे मेसेजचं, ते डुप्लिकेशन मेसेजचं याच्यामध्ये टाळण्यात आलेलं आहे. त्यामुळे ह्याचं जे कम्युनिकेशन आहे, ते कसं आहे? रिलायबल कम्युनिकेशन आहे. त्याच्यानंतर पुढचं फीचर्स आहे मेसेज ओरिएंटेड जो प्रोटोकॉल आहे हा
हा मेसेज ओरिएंटेड प्रोटोकॉल आहे. याच्यामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन जे सेंड केलं जातं ते डायरेक्ट मेसेज जो आहे तो तुमच्या सेंडर पर्यंत डायरेक्ट मेसेज विदाउट फेल गॅरंटेड काय केला जातो याच्यामध्ये सेंड केला जातो. त्याच्यानंतर पुढचं फीचर्स काय आहे पाहिजे मल्टी स्ट्रीमिंग याच्यामध्ये अलाव केलं जातं. मल्टी स्ट्रीमिंग मेसेज आहे, मल्टी स्ट्रीमिंग डेटा आहे, तो डेटा एका सिंगल कनेक्शन मधून पाठवला जातो. याच्यामध्ये प्रत्येक ऑपरेटरसाठी इंडिपेंडंट काय केलेलं आहे की नेटवर्क रिसोर्स वापरला जातो. एक नेटवर्क रिसोर्स जर फेल झाला तर दुसऱ्या नेटवर्क रिसोर्स मधून काय केला जातो तुमचा जो मेसेज आहे तो मेसेज डिलिव्हर्ड केला जातो. म्हणून याला काय म्हटलेलं आहे मल्टी स्ट्रीमिंग फीचर्स याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. पुढचं बघा फ्लो कंट्रोल करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये ज्यावेळेला आपण मेसेज काय करत असतो सेंडिंग रिसिविंग करत असतो त्याचा जो फ्लोचा डेटाचा जो फ्लो कंट्रोल आहे तो फ्लो कंट्रोल सुद्धा याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचं फीचर्स बघा काय आहे पार्टली रिलायबल मेसेज हा तुम्हाला पोचणं गरजेचं असतं विदाउट फेल. त्याच्या ऐवजी गॅरंटेड मेसेज पोचणं हे याचं एक काय आहे वैशिष्ट्य आहे आणि ते त्याला सपोर्ट करत असतं. पुढचं वैशिष्ट्य पाहूया काय आहे याचं फीचर्स काय आहे पाहूया की असोसिएशन इस्टॅब्लिशमेंट अँड टर्मिनेशन्स की तुमचं ज्या वेळेला कम्युनिकेशन होत असतं सेंडर रिसिव्हर बरोबर त्यांचं जे असोसिएशन करण्याचं काम आहे ते असोसिएशन करण्याचं काम देखील याच्यामध्ये ॲक्युरेटपणे केलं जातं. अशा पद्धतीनं मित्रांनो मल्टी फंक्शनल किंवा मल्टी फीचर्स असा हा एससीटीपी आहे आणि हा एससीटीपी खूप ठिकाणी आता सध्या वापरला जातो. तर लक्षात आलं का तुम्हाला एससीटीपी हा जो प्रोटोकॉल आहे तो कशासाठी वापरला जातो की टेलिकम्युनिकेशन मध्ये अतिशय महत्वाची भूमिका हा एससीटीपी प्रोटोकॉल बजावत आहे आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्फिडेन्शियल आणि रिलायबल कम्युनिकेशन करायचं आहे अशाच ठिकाणी हा एससीटीपी प्रोटोकॉल हा वापरला जातो. मित्रांनो तुम्हाला जर आपलं आजचं लेक्चर आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला येतील. आणि याच्यामध्ये तुम्हाला जर एखादी कन्सेप्ट समजली नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला आणखीन विस्तृत करून सांगण्याचा प्रयत्न करेन. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण इथं थांबूया, भेटू अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.